नाही, त्याच्याबरोबर काही इंटरॅक्शन करता येत नाही. हॅलो, कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑनच आहे माझा. नाही दिसत. हा सर चालेल. हा, तर त्या दृष्टीने आपण आता त्यातले त्यात आपण इंटरॅक्टिव्ह म्हणजे जर एकमेकाशी चर्चा करून आपण जर हा विषय समजून घेतला तर तो जास्त बरं पडेल. कारण पॉवर पॉइंट बऱ्यापैकी हे इंग्रजीमध्ये केलेले असतात आणि काही थेरॉटिकल पार्ट त्यामध्ये जास्त असतो, पण थेरॉटिकल पार्ट घ्यायचा नाही. आणि दुसरं म्हणजे ही वेळ म्हणजे जेवल्यानंतर खरं लेक्चर असं द्यायचं नसतं, पण आता वेळ तशी असल्यामुळे आपण देतोय. जेवल्यानंतर हा विषय समजून घ्यायला म्हणजे झोप लागण्याचा म्हणजे मला खात्री आहे की तुम्हाला झोप लागू शकते, पण आपण त्यातली त्यात अगदी आवडीने तुम्ही ऐकाल अशा पद्धतीने आपण हे विषयाची चर्चा करू. तर पहिली गोष्ट सगळ्यांना ऐकू येते का मी काय म्हणते ती? रणजित गोंधळे ऐकू येते तुम्हाला? हा सर येते. हा, आणि तुम्हाला एखादा प्रश्न कळाला नाही तर म्हणजे मी तुम्हाला मध्ये आधी प्रश्न विचारणार आहे, म्हणजे तुम्ही जागे आहात का मी जागे आहेत का दोघांची खात्री होईल. तुम्हाला पहिलं एक सांगा की हा जो विषय आपण घेतलेला आहे ह्या विषयाचं गांभीर्य कडे जाण्यापूर्वी मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. असं तुमच्यातल्या किती लोकांना वाटतंय की रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या? रासायनिक खतामुळे जमिनी खराब झाल्या असं कोणाकोणाला वाटतंय? महेंद्र कांबळे? बरोबर आहे, बरोबर. हा, लगेच सांगा. काही परीक्षा तुमच्या उत्तर चुकलं तर तुमचं काही इन्क्रीमेंट वगैरे बंद होणार नाही. हॅलो सर. हा, बरोबर आहे ना महेंद्र कांबळे? बरोबर आहे, बरोबर आहे. परिणाम झालेलाच आहे ना सर. हॅलो हॅलो, हा परिणाम आहेच ना. बोला. हॅलो, ऐकू येते काय? मला ते सांगा ना, परिणाम आहेच ना. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी खराब झाल्या किंवा नाही? हो किंवा नाही? हो किंवा नाही? नाही, अतिवापर काही लोकांनी केला. हो, झालेला आहे. बर, तुमचं झालं. हा, सूर्यकांत माने झालेला आहे. ठीक आहे. सूर्यकांत माने. हॅलो. हा, सूर्यकांत माने, तुमचं काय मत? हा सर बोला. हो सर, अतिवापरानंतर जमीन खराब झाली सर. बर, ठीक आहे. हे कोण? रश्मिता पाटील? हा सर बोला. रश्मिता पाटील? हा बोला सर. मी बोलतोच आहे, तुम्ही ऐकलं नाही का माझा प्रश्न? हा, ऐकलं की सर. जमिनी खराब होतात रासायनिक खतामुळे. सरांनी सगळ्यांना एकच प्रश्न विचारलाय, रासायनिक खताचा परिणाम सगळ्यांना एकच होतो का नाही? त्याचं उत्तर राईट द्या ना. हा, होतो सर. फक्त उत्तर बर. ह्या प्रातिनिधिक म्हणजे ह्याच्या असं समजूया आपण. उमा शिंदे. हा, तू आपलं काय मत आहे? हा एक प्रश्न झाला. दुसरा, रासायनिक खतामध्ये सगळ्यात जास्त वापरलेलं खत कोणतं आहे? युरिया. बरोबर. हा, आता मी विचारलेला प्रश्न जर बरोबर उत्तर तुम्ही दिलं तर मी परीट साहेबांना सांगून तुम्हाला विशेष सर्टिफिकेट द्यायला सांगतो. त्याचं जर उत्तर बरोबर आलं तर. प्रश्न असा आहे की युरियामध्ये नायट्रोजन किती टक्के असतो? 46%. बर. नाही, हा प्रश्न नाही, अजून पुढचा प्रश्न आहे. तर राहिलेलं 54% काय असतं? इनर्ट मटेरियल. बर, अजून काय? अजून उत्तर काय कोणाचं? जर माझा प्रश्न काय आहे हे तुम्हाला सांगतो. रासायनिक खतामुळे जमिनी खराब होतात आणि सगळ्यात जास्त वापरलं जाणारं खत आहे रासायनिक मध्ये युरिया. मग युरियामध्ये असं काहीतरी वाईट घटक असला पाहिजे की ज्याच्यामुळे जमीन खराब होती. बरोबर? बरोबर. कोणाला काय मत व्यक्त करायचं असेल तो व्यक्त करू शकता. उमा शिंदे? हा, बोला ना उमा शिंदे, बोला. 40% असतो. नाही सांगणार बाकी 2% काय नाही माहित. बर, हे कोण आहे? प्रतीक्षा दराडे, न्यू कमर. हा, प्रतीक्षा दराडे, हा सर. आपलं काय मत?
युरियामध्ये 46% नायट्रोजन असतं, राहिलेलं 54% काय असतं? 54% पण नत्रच आहे, पण ते उपलब्ध न होणार आहे. आपले क्वालिफिकेशन काय आहे? डिप्लोमा. विवेक शिरगावकर. विवेक शिरगावकर. विवेक शिरगावकर, ऐकू येते का आवाज? दत्तात्रय पाटील. हॅलो. युरियामध्ये राहिलेले 54, युरियामध्ये 46% नायट्रोजन आहे, 54% काय आहे? थोडं युनिट मटेरियल असतंय, एवढं मला माहित आहे. तर आपल्याला ह्या ट्रेनिंगचा उद्देशच आहे की आपण काही कल्पना अशा कोणीतरी सांगितलेल्या आपण घेऊन बसतो आणि त्याच्यावर आपली मतं व्यक्त करतो. आता रासायनिक खतामुळे जमिनी खराब होतात ह्याबद्दल तुमचं सगळ्यांचं एकमत झालं. अतिवापरामुळे खराब होतात असं काही जणांचं तुमचं म्हणणं आहे. तुम्हाला हे माहिती आहे का की एनपीकेचा रेशो किती असावा म्हणजे तो आयडियल समजला जातो किंवा आदर्श मानला जातो? नत्रस्फुरत पालाशाचं गुणोत्तर किती असावं माहिती आहे तुम्हाला? काय गोष्टी तुम्हाला? हा, हॅलो सर. 2-1-1 2-1-1 नाही, ते आहे 4-2-1. एनपीकेचा रेशो हा 4-2-1 असा जमिनीसाठी असावा असं हे आहे. आणि महाराष्ट्राचा तो सध्या आता 6 वर गेलाय ना, तर तो 3.8, 1.8 ते 9 आणि 1 असा महाराष्ट्राचा होता. आणि पंजाब आणि हरियाणाचा तो 67.5, 39, 1 ह्या रेंजमध्ये होता. म्हणजे जवळजवळ 16 पट नायट्रोजन जास्त वापरला जात होता. त्यामुळं ते पाण्यात नायट्रोजन आला युरियातलं वापरल्यामुळं आणि माणसाला स्टमक कॅन्सर किंवा कॅन्सर एक्सप्रेस सुरू झाली. तर आपण ज्या वेळेला ॲग्रिकल्चरमध्ये कृषी खात्यामध्ये सर्व्हिस करतो, शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जायचं असतं, तर काही गोष्टी आपल्याला प्राथमिक आपल्यालाच माहीत पाहिजेत. आता युरियामध्ये जर 54% काय आहे आपल्यालाच माहित नसेल तर युरियामुळे जमीन खराब होते आपण कसं म्हणू शकतो? आपण ज्या वेळेला म्हणतो की ह्या अमुकच्या माणसाच्या मुलामुळे माझा मुलगा बिघडला, त्यावेळेला त्या मुलामध्ये कुठले तरी वाईट गुण लागतात. तो दारू पित असला पाहिजे, तो जुगार खेळत असला पाहिजे आणि त्यामुळे तुमचा मुलगा दारू प्यायला लागला, जुगार, असं म्हणू शकतो. तसं युरियामुळे जर जमिनी खराब होत असतील तर युरियामध्ये जमिनी खराब करणारा कुठला घटक आहे? कोण सांगू शकतं का? रश्मिता पाटील. नाही सर, सांगता येणार नाही. प्रश्न माझा बरोबर आहे का? आहे, बरोबर आहे सर. सूर्यकांत माने. तर हॅलो. हा, आपल्याला वेळ कमी आहे. मी ह्याच्यावर तुमच्याशी 2-3 तास बोलू शकतो, परंतु मला आणखीन 2 लेक्चर आहेत. आपण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल जेवढं आपल्याला समजून घेता येईल तेवढं आपण समजून घेऊया. तर युरियामध्ये 46% नायट्रोजन असतो आणि जर तुम्ही त्याचं कंपोजिशन बघितलं युरियाचं तर त्याच्यामध्ये 26% ऑक्सिजन असतो, 20% हायड्रोजन असतं आणि 7% कार्बन असतं. तर असंही 53 आणि 1.8 ते 1.5% आपल्याला त्यामध्ये बायोरेट असतं. तर असं करून ते 100% कॉम्बिनेशन होतं. आता जमिनी खराब झाल्या हे लोक म्हणतात. खराब झाल्या म्हणजे काय? खराब जमिनीची व्याख्या काय? कोण सांगू शकते? खराब झालं म्हणजे नक्की काय झालं? जमिनीमधील जीवाणूंची संख्या कमी होते. बर. सेंद्रिय घटकाचा वापर कमी होतोय. त्यात युरिया त्याला रासायनिक खत जबाबदार आहे का त्याला? नाही, युरियामुळे नाही मायक्रो ऑर्गॅनिझम मरण पावतात ना. कशामुळे? युरियामुळे. हा, युरियामुळे अतिरेक वापर जर झाला युरियाचा तर जमिनीमध्ये जे असणारे जे मायक्रोब्स आहेत ते मृत होणार. मग अतिरेक, आपण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एव्हरीथिंग एक्सेस इज ए पॉइझन. बरोबर. मग जर समजा अतिरिक्त वापर कुठल्याही अमृताचा जरी झाला तरी ते विष आहे. होय, बरोबर आहे. बरोबर. मग युरियाचा जर समजा शिफारशी एवढा वापर झाला तर ते विष आहे का? नाही. बर. आपण कृषी खात्याने किंवा कृषी विद्यापीठाने नुसती रासायनिक खतं वापरा म्हणून कधी सांगितलेलं आहे का? नाही, जमिनीचे परीक्षण, माती परीक्षण करून खतं वापरा म्हणून सांगितलेलं आहे. हो, पण खतं पण कशी वापरायला पाहिजेत, कुठली खतं वापरायला पाहिजेत? आपण काय सांगितलेले की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. बरोबर.
बरोबर मग बरोबर. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये रासायनिक खतं, सेंद्रिय खतं आणि जैविक खतं हा तिघांचा समावेश होतो. होय होय होय. बरोबर. मग होय. रासायनिक खतं नाहीत म्हणून आपलं जे सेंद्रिय खतं पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत म्हणून रासायनिक खतं वाढवून टाकले योग्य आहे का? नाही. 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 मग आपल्याकडं रासायनिक खतांचा महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त वापर होत नाही. नीट ऐका मी काय म्हणतोय ते. आपल्या महाराष्ट्रात रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर होत नाही, तर आपल्या इथं असंतुलित वापर होतो. बरोबर आहे की. असंतुलित वापर म्हणजे काय? जर नायट्रोजन वापरायचा असेल तर तिथं फॉस्फरस सुद्धा वापरला जातो. समजा पोटॅश वापरायचा असेल तर तिथं नायट्रोजन सुद्धा वापरला जातो. ह्याला म्हणायचं असंतुलित वापर. बरोबर आहे. ह्या असंतुलित वापराचा आणि जमीन खराब होण्याचा प्रश्न येतो कुठं? तर पिकांना आता कुठल्याही पिकाच्या यशस्वी वाढीसाठी किती अन्नद्रव्य गरजेची आहेत? 16. बर. अजून विवेक शिरगावकर, किती अन्नद्रव्य गरजेची आहेत? हॅलो. हा, किती अन्नद्रव्य गरजेची आहेत? प्रमुख 3. एकूण सांगा. नत्र स्फुरपाला एकूण सांगा. आणि 16. 16. बर. प्रतीक्षा दराडे, सर. किती? 16. तर ह्या ट्रेनिंग मधनं आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की वनस्पती पिकांच्या वाढीसाठी एकूण 17 अन्नद्रव्य आवश्यक आहेत, 16 नाही. 17 व निकेल म्हणून एक अन्नद्रव्य आता अत्यावश्यक अन्नद्रव्यामध्ये आलेलं आहे. तर एकूण 17 अन्नद्रव्य लागतात. मग जमिनीमध्ये जर समजा तुम्हाला पिकांना यशस्वी पद्धतीने तुम्हाला जर उत्पादन काढून द्यायचं असेल तर तुमची जबाबदारी आहे की हे 17 अन्नद्रव्य पिकाला मिळतील. आता त्यातली 3 तर निसर्ग देतं, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे निसर्ग देतं. बाकीची 14 जमिनीतून दिली जातात किंवा आपण द्यावे लागतात. बरोबर. आता प्रश्न असा आहे की जमिनीची जो आजचा मूळ विषय आहे सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय किंवा हे तुमचे सेंद्रिय कर्ब असेल किंवा ह्याचा ऑर्गॅनिक मॅटरचा वापर करायचा असेल, सेंद्रिय पदार्थांचा वापर करायचा असेल, त्या विषयावर आपल्याला जास्त बोलायचंय. तर पहिली गोष्ट की जमीन म्हणजे पहिली आपल्याला गोष्ट कळली पाहिजे की जमीन म्हणजे काय, आदर्श जमीन कशाला म्हणायचं. आदर्श जमीन आपण कशाला म्हणतो की ज्या जमिनीमध्ये 45 ते 50% खनिज पदार्थ आहेत, 25% त्याच्यामध्ये हवा आहे, 25% 20% त्याच्यामध्ये समजा पाणी आहे, 5% सेंद्रिय पदार्थ आहेत. असं धरून आपण त्याला एक आयडियल जमीन म्हणतो. पण असं असतं का व्यवहारामध्ये? असं नसते. तर मग ह्या पद्धतीची व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट जमिनीची सुपीकता आणि जमिनीची उत्पादकता ह्यातला फरक कळला पाहिजे. मी एक वाक्य जे म्हणतोय त्याचा मला तुम्ही खुलासा द्यायचा की जी जमीन उत्पादक असते ती जमीन सुपीक असते. नीट ऐका. जी जमीन उत्पादक असते ती जमीन सुपीक असते आणि जी जमीन सुपीक असते ती उत्पादक असतेच असं नाही. द्या खुलासा. प्रश्न कळाला? जी जमीन सुपीक असते ती उत्पादक असते. हा, जी जमीन सुपीक असते ती नाही, जी जमीन उत्पादक असते ती जमीन सुपीक असते. जी जमीन सुपीक असते ती उत्पादक असतेच असं नाही. कळालं का? मी काय माझ्या प्रश्नाचा अर्थ कळाला का? रणजित गोंधळे, माझं असं म्हणणं आहे जी जमीन सुपीक असते ती जमीन उत्पादक असतेच असं नाही. चूक का बरोबर? चूक आहे सर. चूक आहे. बर. किरण बर्गे, जी जमीन सुपीक असते ती उत्पादक असतेच असं नाही. चूक का बरोबर? किरण बर्गे ऐकू येते का?
किरण बर्गे तुम्ही आहे का, जॉईन आहे का? चूक आहे, चूक आहे. चूक आहे. सूर्यकांत माने, हॅलो, चूक आहे. हा ठीक आहे, ऐकलं. सूर्यकांत माने, आपलं काय मत आहे? चूक आहे. चूक आहे. सगळे म्हणतात म्हणून का? नाही सर, बरोबर आहे. चूक कसं आहे, सुपीक जमीन असली तर ते उत्पादक असणार सर. बर, आता तुम्हाला मी सांगतो समजून, आणि मग परत मला तुमची मतं सांगा. सुपीकता, जमिनीच्या सुपीकतेची व्याख्या काय आणि कशाला म्हणायचं? हे साधे प्रश्न आहेत ना? हॅलो, हे प्रश्न साधे आहेत का नाही? हॅलो. हा, सांगा. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक आहेत, योग्य हवा आहे आणि योग्य पाणी आहे, ती जमीन सुपीक आहे. त्याला सुपीक म्हणायचं. बर, आणि कोण? दत्तात्रय पाटील. हा, तेच मीच बोलतोय, दत्तात्रय पाटलाच बोलतोय. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय घटक आहेत. ठीक आहे, तुमचं ऐकलं. रणजित. हॅलो सर. हा, सांगा. सुपीकता, जमिनी सुपीकता म्हणजे काय? सुपीकता म्हणजे जमिनीची उत्पादन देण्याची क्षमता. आणि उत्पादकता? रश्मिता पाटील. हॅलो. रश्मिता पाटील. हा सर, भौतिक रासायनिक गुणधर्म म्हणजे सुपीकतेचे आहे ना, म्हणजे पिकाच्या वाढीच्या दृष्टीने त्याला सुपीकता आपण म्हणते ना, पिकाच्या आहे. प्रतीक्षा दराडे. नाही सांगता येणार सर. आता हे प्रश्न आपल्या शेती खात्याच्या दृष्टीने तुम्हाला महत्वाचे वाटतात का? होय. हा, मग आता नीट समजून घ्या. जमिनीची सुपीकता म्हणजे काय की जमिनीची पिकाला अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता, त्याला म्हणायचं सुपीकता. अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता. आणि उत्पादकता म्हणजे काय की जमिनीची उत्पादन देण्याची क्षमता. तुम्हाला क्विंटल मध्ये, टनामध्ये जे उत्पादन देते ते म्हणजे उत्पादकता. आणि अन्नद्रव्य म्हणजे जे अत्यावश्यक, आता तुम्हाला मी 17 अन्नद्रव्य सांगितली, ते पुरवठा करण्याची क्षमता म्हणजे सुपीकता. हे कळाले का दोन्ही डेफिनेशन तुम्हाला, व्याख्या कळाल्या? हा, मग मला सांगा, जर जमीन तुमची सुपीक आहे म्हणजे अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता चांगली आहे, बरोबर, आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे तिने उत्पादन जास्त दिलं पाहिजे, बरोबर का? हा, हो सर, बरोबर. पण अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता चांगली आहे, पण तुम्ही त्या पिकाला पाणी नीट वेळेवर दिलं नाही, त्या पिकाला, त्या शेतामध्ये वेळेवर खुरपलं नाही, त्या शेतामध्ये रोग किडीचं नियंत्रण केलं नाही, तर उत्पादन येणार आहे का? नाही. नुसत्या अन्नद्रव्य पुरवठा करून नाही येणार. मग ती जमीन सुपीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्पादन दिलंच पाहिजे तिने. उमा शिंदे. बरोबर. कोणाचं बरोबर? तुमचं बरोबर का माझं बरोबर? तुमचं बरोबर. तुमचं बरोबर सर. तुम्ही मागाशी काय सांगत होता? सुपीक मला उत्पादन दिलंच पाहिजे म्हणला ना तुम्ही. तर एक लक्षात ठेवा, सुपीकतेला व्यवस्थापनाची गरज लागते. म्हणजे युअर सॉइल फर्टिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. फर्टिलिटी शुड ऑलवेज बी सपोर्टेड विथ मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. म्हणजे त्याला तुम्हाला व्यवस्थापन व्यवस्थित करता आलं पाहिजे. तर आता हे सांगायचा उद्देश का असा की त्या सुपीकतेमध्ये 3 प्रकार आहेत. एक जैविक सुपीकता, भौतिक सुपीकता आणि रासायनिक सुपीकता. तर जैविक सुपीकता म्हणजे काय की मागाशी जो प्रश्न निघाला की जमिनीमधले जीवाणू कमी होत आहेत किंवा कमी होऊ शकतात किंवा कमी आहेत, तर ते जीवाणूंची संख्या, आपल्याला उपयोगी असणाऱ्या जीवाणूंची संख्या ती व्यवस्थित असली पाहिजे. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा वास येतो का? सुगंध येतो की. कशामुळे येतो? जमिनीमधले ते मायक्रो ऑर्गॅनिझम
मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? कविता माने, कविता माने, मातीचा वास काय येतो? नाही येत, नाही येत तिचं. गणेश गायकवाड, तुम्हाला मी हे माहिती सांगतो, काय माहिती सांगतोय त्याला तुम्हाला काय उपयोगी पडेल असं वाटतंय का ही माहिती? होय होय सर. हो सर. हो सर. हो सर. नाही तर तुम्ही म्हणणार हे काय सर तुम्ही आमची परीक्षा घेताय, एक तर आम्ही बसलोय असं कसं तरी लिंक लावून घेतोय, लाईन लावून घेतोय. हा, तर काय होतं, आपल्याला वेळ नाही बोलण्यासारखा, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, पण आता मला स्वतःला कमी वेळ आहे. तर काय असतं, ज्यावेळेला पाऊस पडतो पावसाच्या आधी उन्हाळ्यामध्ये जमिनीमधले सगळे जीवाणू सुप्त अवस्थेत गेलेले असतात. मग त्याच्यामध्ये ऍक्टिनोमायसिट्स नावाचे जे जीवाणू असतात ते पण सुप्त अवस्थेत गेलेले असतात. पण पाऊस पडला की ते मिळणाऱ्या ओलीवर जमिनीमधले सगळे सेंद्रिय पदार्थ त्यांना उपलब्ध असलेले कुजवायला सुरुवात करतात आणि जिओस्माइन नावाचा गॅस बाहेर पडतो, जिओस्माइन नावाचा पदार्थ बाहेर पडतो, त्याचा आपल्याला वास येतो. तर याच्यावरून आपल्याला काय समजायचं की माती ही जिवंत आहे, माती जिवंत आहे. मग आता तुम्ही म्हणाल ह्या जीवाणूंचा आपल्या शेतीचा काय संबंध आहे? कोणी सांगू शकतं का जीवाणूंचा शेतीचा काय संबंध आहे? होय सर. महेंद्र कांबळे, काय संबंध आहे? काय संबंध आहे? हॅलो सर. हा सांगा. हॅलो. जमिनीचा जेवढी जीवांची क्षमता हॅलो हॅलो हा हा जेवढी सांगा ऐकतोय. जेवढी जीवाणूंची क्षमता जास्त किंवा जीवाणू संख्या जास्त तेवढं उत्पादन जास्त येणार. का कारण काय? नाही ते जे अन्न घटक आपण बाहेरनं देणार आहे ते उपलब्ध करून देणार ना जीवाणू जास्त पिकाला. उदाहरण सांगता का एखादं? उदाहरण म्हणजे आता समजा आपण एनपीके देतोय ना, त्या हवेतून एनपीके वगैरे खत जे देतोय आपण किंवा मायक्रोन्यूट्रन देणार आहे ते जीवाणू खत उपलब्ध करून देणार ना पिकांना हवेच्या स्वरूपातून. जेवढी क्षमता तुम्ही झाडाच्या आसपास नका मारू, तुम्ही झाडावर मार. तुम्ही मला नक्की सांगा की हे उदाहरण आहे ते जीवाणू मिळून देतात. नाही तसं सांगता येणार नाही, पण ते जीवाणू जेवढी क्षमता म्हणजे जास्त ठीक आहे. निदान तुम्ही ट्रॅकवर तरी चाललाय. दुसरा अजून कोण उत्तर देऊ शकतो? किरण उगले. किरण उगले, आपल्या काय भावना आहेत? सांगा. हॅलो किरण उगले. किरण बाबर. किरण बाबर. किरण बाबर कुठे गेले हे मंडळी? प्रतीक काकडे. हा किरण बाबर सांगा, उदाहरण सांगा. ही जीवाणूंचा आपला कसा संबंध येतो? जमिनीत जीवाणू जास्त असतील तर जमिनीतले जे घटक त्याला लागणारे ते जीवाणू मुळामार्फत पिकाला ते मिळवून देतात. ते मिळून हे झालं. तुम्ही शेतकऱ्यांना सांगताय असं, तुम्ही प्रमोद जगतापांना माहिती सांगताय असं सांगा ना. आता समजा आपण बीज प्रक्रिया करताना पीएचबी जर बियाणाला वगैरे सोडून दिलं तर जमिनीतला फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया मुळामार्फत आपण पिकांना मिळवून देऊ शकतो. समजा बीज प्रक्रिया तुम्ही केली नाही, जमिनीमध्ये पीएचबी असतो का? जमिनीमध्ये जीवाणू असतात की? नाही पीएचबी जीवाणू नाही. जीवाणू लाख प्रकारचे जीवाणू आहेत. तर जाऊ दे आता. तुमची जास्त परीक्षा घ्यायला नको. तर काय होतं, समजा आता युरिया घेतला तुम्ही, ज्या वेळेला युरिया जमिनीमध्ये टाकता तर त्यावेळेला तो पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याला हायड्रोलिसिस होणं म्हणतात. तर युरियाचं अमोनियम कार्बोनेट तयार होतो आणि त्या अमोनियम कार्बोनेट पासून
पहिल्यांदा नायट्राइट तयार होतं आणि नंतर नायट्रेट तयार होतं. आता नायट्राइट तयार करताना नायट्रोसोमोनास काम करतं आणि नायट्राइट टू नायट्रेट करताना नायट्रोबॅक्टर. तर हे बॅक्टेरिया म्हणजे हे जीवाणू नायट्रोसोमोनास आणि नायट्रोबॅक्टर हे जीवाणू युरिया त्या पिकाला पाहिजे त्या स्वरूपामध्ये नायट्रेटच्या स्वरूपामध्ये नत्र उपलब्ध करून देतं. तसं पी सोल्युलायझर सेंद्रिय आम्ल तयार करून जो फॉस्फरस फिक्स झालेला आहे तो मिळवून देतो. तर मला एक सांगा, तुम्ही नायट्रोजन फिक्सेशन तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे का? फॉस्फेट फिक्सेशन माहिती आहे? होय. पोटॅश फिक्सेशन माहिती आहे? बाकीच्यांना माहिती आहे का? दत्तात्रय पाटलांना माहिती आहे, बाकीच्यांना माहिती का? काय विषय? प्रवीण गजबी लेक्चर माझं चालू आहे, लेक्चर चालू आहे माझा. तर उमा शिंदे, तर ह्या जीवाणूंचा हे जे जीवाणू आहेत तर हे पिकांना अन्नद्रव्य पाहिजे त्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात करून द्यायची. तर हे जीवाणू करतं. आता हे नायट्रोजन फिक्सेशन, फॉस्फरस फिक्सेशन आणि पोटॅशियम फिक्सेशन हे तिन्ही फिक्सेशन आपल्या फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत? तोट्याचे आहेत. दत्तात्रय पाटील तुमचं म्हणणं तोट्याचे आहेत. बर. प्रतीक्षा दराडे आपलं काय म्हणणं आहे? फायद्याचे. हा, फायद्याचे का तोट्याचे आहेत आपल्या? कोण सांगते तुमच्या ह्याच्यातलं? मी नाव न घेता तो कोण सांगते सांगा. चुकलं तर काय, हे आपलं तुमची काही परीक्षा नाही. चुकलं तर हा सांगा. महेंद्र कांबळे. बरं, अजित भोसले सांगा. अजित भोसले माईक चालू केलेला दिसतोय. बोला. हा सांगा. हे तिन्ही फिक्सेशन, नायट्रोजन फिक्सेशन, फॉस्फेट फिक्सेशन आणि पोटॅश फिक्सेशन हे तिन्ही फिक्सेशन फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत? हॅलो. हा बोला की. अजित भोसले बोला. हा बोला सर. नायट्रोजन फिक्सेशन, फॉस्फेट फिक्सेशन, पोटॅशियम फिक्सेशन हे तिन्ही फिक्सेशन आपल्या फायद्याची आहेत का तोट्याची आहेत? फायद्याचे आहे. कशी काय? हॅलो. हा सांगा ना, कशी फायद्याची आहेत? हॅलो. तुला ऐकू येते का बरोबर? नाही माझं मी नाही. तुम्ही हे करा की आवाज करा की. अजित भोसले तुम्ही उत्तर द्या. येत नसेल तर नाही म्हणून सांगा. बघ चालू. हॅलो. काय केलं? प्रतीक काकडे. राजेंद्र कोरे. हा सर. हा सांगा. ही एनपीके फिक्सेशन फायद्याची का तोट्याची आहेत? एनपीके फिक्सेशन फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत? फायद्याचे आहेत. एन फिक्सेशन आपल्या हा फायद्याचे आहेत का तोट्याचे आहेत? फायद्याचे आहेत. फॉस्फेट फिक्सेशन झाल्यामुळं फॉस्फरसचं काय होतं? त्याची उपलब्धता वाढते का कमी होते? उपलब्धता कमी होते उपलब्धता. मग ती फायद्याची कशी? फिक्सेशन झाल्यामुळे उपलब्धता कमी होते, त्यामुळे काय होते की पीक पण वाढत नाही आणि जादा डोस द्यावा लागतो पिकाला. पण हे म्हणतात ना फायद्याचे म्हणून. किती द्या ना ते. जमिनीमध्ये क्षाराच्या रूपात जर फिक्सेशन झालं. अजित भोसले. फायदा कसा नाही? बर, नायट्रोजनचं काय?
नायट्रोजन फिक्सेशन फायद्याचे का तोट्याचे? दत्तात्रय पाटील, नायट्रोजन फिक्सेशन फायद्याचं आहे तोट्याचं आहे? राजेंद्र कोरे, हॅलो. हॅलो, हा सर. नायट्रोजन फिक्सेशन फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? डोंट नो सर, माहित नाही. सोपं उत्तर दिलं तुम्ही. तर आपला विषय काय चालला होता की हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू उपलब्ध अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची मदत असल्याशिवाय पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाहीत. मग ह्या जीवाणूंची वाढ होण्यासाठी जीवाणूंचं खाद्य काय असतं? सेंद्रिय पदार्थ. तर सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे. म्हणून आपण सांगतो की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जैविक खताचा आणि सेंद्रिय खताचा वापर करावा. आता जैविक सुपीकता बद्दल आपण बोललो, तसेच भौतिक सुपीकता म्हणजे काय की जमिनीमध्ये असणारी मोकळी हवा, जमिनीचं पाणी धरून ठेवायची क्षमता, पाणी सोडण्याची क्षमता, ह्या सगळ्या म्हणजे भौतिक सुपीकता. भौतिक सुपीकता जर मेंटेन करायची असेल तर तुम्हाला सेंद्रिय पदार्थ टाकले पाहिजेत. सेंद्रिय पदार्थांचा दुहेरी उपयोग असा होतो की तुमची ज्या जमिनीमधल्या जीवाणूंची संख्या पण वाढते आणि सेंद्रिय पदार्थातून वेगवेगळी सेंद्रिय आम्ल बाहेर पडत असल्यामुळं जमिनीमधले असणारे क्षारांचे प्रमाण सुद्धा कमी होतं आणि जमीन अशी तुम्हाला फ्रायबल जमीन, ज्याला आपण पोत चांगल्या असणारी जमीन तयार होते. आणि तिसरी सुपीकता म्हणजे रासायनिक सुपीकता की ज्याचा संबंध आपल्या अन्नद्रव्य उपलब्धतेशी आहे. मग ह्या तिन्ही सुपीकता जर एकत्र ठेवायच्या असतील तर तुम्हाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल. आता प्रश्न आपला सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय शेतीचा आहे. सेंद्रिय शेतीमधल्या किंवा सेंद्रिय कर्ब किंवा सेंद्रिय पदार्थ यांचा वापर करून जमिनीचं आरोग्य कसं ठेवायचं. आता मला एक सांगा की सेंद्रिय खतातून दिलेला गेलेला नत्र आणि रासायनिक खतातून दिला गेलेला नत्र यातला कुठला नत्र चांगला? सेंद्रिय खतातून दिलेला. बर, अजून काय कोणाचं मत? राजेंद्र कोरे. राजेंद्र कोरे. हा सर. सेंद्रिय खतातला नत्र चांगला का रासायनिक खतातला नत्र चांगला? ऑफकोर्स सेंद्रिय खतातला. ठामपणे सांगताय तुम्ही. खुलासा करताल का? ऑफकोर्सचा खुलासा कराल का? हो. कसा? विघटन लवकर होईल ना. कशाचं विघटन? अहो दादा, लवकर उपलब्ध होईल ना सर. शेणखतामधलं टाकलेला नत्र लवकर लागू होतो का रासायनिक खतातला नत्र लवकर लागू होतो? लवकर तर रासायनिक खतातला लागू होतो. मग विघटन काय म्हणताय? सेंद्रिय पदार्थ लवकर होतो. पण मला हे म्हणायचंय सर की तो लवकर जरी लागू होत असेल तर त्याला जसं आपण सुरुवातीला सांगितलं तसं त्याचा साईड इफेक्ट पण आहे ना. बाकी तुम्ही इतर विषयांतर करू नका. माझा प्रश्न एकदम साधा आहे. तुम्ही जे म्हणला की ऑफकोर्स सेंद्रिय खतातला चांगला, ह्याचा खुलासा कराल का व्यवस्थित? मला समजेल असं. नाही करता येणार. बरं, मला एक सांगा, युरिया हे रासायनिक खत आहे, सेंद्रिय खत आहे का जैविक खत आहे? युरिया हा घटक रासायनिक आहे. दत्तात्रय पाटील, युरिया कसलं खत आहे? सेंद्रिय खत आहे? रासायनिक खत आहे. बर. उमा शिंदे. उमा शिंदे.
हा सर, रासायनिक खत युरिया हे सेंद्रिय खत आहे, रासायनिक खत आहे का जैविक खत आहे? रासायनिक खत आहे. हा, सेंद्रिय रासायनिक आहेत का रमेश पाटील? रमेश पाटील आहेत का? हा सर. हा रमेश पाटील सांगा, युरिया सेंद्रिय रासायनिक खत आहे का जैविक खत आहे? हॅलो सर. रमेश पाटील, हा युरिया रासायनिक खत आहे, जैविक खत आहे का सेंद्रिय खत आहे? रासायनिक. हा, रासायनिक. किरण बाबर. हा सर बरोबर, रासायनिक खत आहे युरिया. तुमच्या माहितीसाठी सांगतो, युरिया हे सेंद्रिय खत आहे, कारण युरियामध्ये कार्बन आहे. सेंद्रिय खताची व्याख्या अशी की ज्या खतामध्ये कार्बन असतो त्याला सेंद्रिय खत मानलं जातं. युरिया हे रासायनिक खत पण नाही आणि जैविक खत पण नाही, युरिया हे सेंद्रिय खत आहे. एक गोष्ट आहे पहिली. आणि दुसरी, नाही तुम्ही म्हणाल, आपण म्हणते चुकीचं आहे. सेंद्रिय युरिया इज ऑर्गॅनिक फर्टिलायझर, हा एक भाग झाला. आणि दुसरं की युरिया किंवा आपलं हे युरिया किंवा सेंद्रिय खत म्हणजे DAP असेल, 10-26-26 असेल, 99-19 असेल, कोणत्याही रासायनिक खतातून दिलेला नत्र आणि कोणत्याही सेंद्रिय खतातून दिलेला नत्र याच्यामध्ये काहीही फरक नसतो. जोपर्यंत पिकाला टाकलेला नत्र नायट्रोजन मध्ये बदल झालेला नाही, रूपांतर झालेलं नाही, तोपर्यंत पीक शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळं शेणखतातून, गांडूळ खतातून, मळीतून, कशातूनही तुम्ही हे टाकलं, नत्र टाकला, तो जोपर्यंत नायट्रोजन होत नाही तोपर्यंत पीक शोषून घेत नाही. युरियातून टाकला, DAPतून टाकला तरी जोपर्यंत त्याचं नायट्रोजन मध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत पीक शोषून घेत नाही. त्यामुळं तुमच्या डोक्यातून हे समज काढा की सेंद्रिय खतातून दिलेला नत्र हा चांगला असतो, हे चुकीचं आहे. कुठल्याही सेंद्रिय खतातून दिलेली अन्नद्रव्य आणि रासायनिक खतातून दिलेले अन्नद्रव्य त्यांचं ज्या पद्धतीत रूपांतर पाहिजे त्या पद्धतीत रूपांतर झाल्याशिवाय पीक शोषून घेत नाही. हा एक भाग झाला. आता सेंद्रिय पदार्थ आपण जमिनीमध्ये दरवेळेला टाकत असतो. रासायनिक खत म्हणजे अपुऱ्या पण प्रमाणात आपण सेंद्रिय पदार्थ टाकतो, पण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी वाढली का कमी झाली आहे? कमी होत चाललेली आहे. कमी होत चालली. याचं कारण काय? वारंवार पिकं घेतो, पाण्याचा जास्त वापर करतो, पुन्हा उष्णता पण वाढलेला आहे. तर त्याचं एकमेव कारण असं आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब जर वाढायचे असतील तर 2-3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट, तुमच्या जमिनीमध्ये असणारे चिकन मातीचं प्रमाण, तुमच्या जमिनीमध्ये असणारे पोयट्याचं प्रमाण आणि तुमच्या भागात पडत असलेला पाऊस आणि तापमान. तर जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं डिग्रेडेशन त्याचं फास्ट होतं, सेंद्रिय पदार्थाचं विघटन फास्ट होतं आणि तो सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये स्टेबल राहत नाही, म्हणून आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी वाढत नाही. हे जर तुम्ही थंड प्रदेशात बघितलं तर थंड प्रदेशामध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी लवकर वाढते कारण विघटन त्यात होत नाही. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं काय आहे की आतापर्यंत आपण मातीकडे अजिबात लक्ष दिलेलं नव्हतं. आपल्याला आपला असा समज होता की मातीमध्ये काही टाकलं तरी चालतं आणि माती काही बोलत नाही. पण एक लक्षात ठेवा, माती ज्या वेळेला बोलते त्यावेळेला आपण मातीत गेलेला असतो. त्यामुळं मातीकडे लक्ष द्यायचं जर असेल तर तुम्हाला तिन्ही बाजूने लक्ष दिलं पाहिजे. जमिनीमध्ये जेवढं तुम्हाला सेंद्रिय पदार्थ कुठल्याही मार्गातून असू द्या, तुम्हाला ऊसाचं पाचट असेल, गव्हाचं काढ असेल किंवा पिकाचे राहिलेले अवशेष असतील ते मॅनेज करावे लागतील. लेबरचा प्रॉब्लेम आहे किंवा पुजत नाहीत, हे त्याला उत्तर जरी दिली तरी शास्त्र तुम्हाला माफ कराव्याच लागतात, त्याला पर्याय नाही. सेंद्रिय कर्ब बिल्टअप करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं
करावं लागेल. आणि जोपर्यंत, कारण सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा मुख्य निर्देशांक मानला जातो, जेवढं सेंद्रिय कर्ब जास्त तेवढी तुमची जमीन सुपीक मानली जाते. तर त्यासाठी आपल्याला सुद्धा माती परीक्षण ज्या वेळेला आपण करत असतो, तर माती परीक्षणामध्ये फक्त आपण रासायनिक घटकांकडेच लक्ष देतो, तेवढंच आता सध्या जमिनीच्या भौतिक गुणधर्माकडे सुद्धा लक्ष द्यायची गरज आहे आणि जमिनीच्या जैविक गुणधर्माकडे पण बघायची गरज आहे. कारण आपल्या इथं खताची कार्यक्षमता अतिशय कमी आहे. युरियाची कार्यक्षमता 14 ते 40% आहे. युरियाची कार्यक्षमता फक्त 14 ते 40% आहे. सुपर फॉस्फेटची 25% कार्यक्षमता आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅशची 40 ते 50% कार्यक्षमता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला खतांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर जमिनीची सुपीकता तुम्हाला सगळ्या बाजूनी टिकवता आली पाहिजे. आता खतांचा वापर ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला तुम्हाला पहिली गोष्ट शेतकऱ्यांना हे सांगता आलं पाहिजे की तुला सेंद्रिय पदार्थाला पर्याय म्हणून रासायनिक खतं नाही आहेत, सेंद्रिय खतं कमी आहेत म्हणून रासायनिक खतं जास्त टाकून उपयोग होत नाही, लक्षात ठेवा. दुसरं, तुला खतं टाकताना खताची एकूण मात्रा, खतं द्यायची वेळ, खतं द्यायची पद्धत, खतांचा प्रकार, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे. आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. जर समजा ऊसाला आपण 40-45 दिवसांनी नत्राची मात्रा देतो, बरोबर आहे, 10-40 असा आपला स्प्लिट डोस आहे. एखाद्या वेळेला जर समजा तिथं युरिया उपलब्ध नसेल तर त्या शेतकऱ्यांनी DAP टाकावं का? त्यांनी DAP टाकलं तर काय फरक पडतो? काय नाही, DAP मधलं नत्र देऊ शकतो की आपण, बॅलन्स देऊ शकतो की आपण. बर, कविता माने, एखाद्या शेतकऱ्याला युरिया टाकायचा आहे नत्रासाठी पण त्याला युरिया मिळाला नाही तर त्याने DAP टाकावं का? DAP म्हणजे कसं आहे की मधला जो 10चा डोस आहे 10-40-10, तर त्या ठिकाणी आपण DAP टाकू शकत नाही, युरिया द्यायला पाहिजे. मग तुम्ही म्हणलं ना आता चालेल म्हणून. नाही, ज्यावेळी आपण 40% देणार आहे त्यावेळी चालू शकतो DAP मध्ये. का बरं? कारण अनावश्यक जाते ना, 46% फर्स्ट आपला स्फुरद विनाकारण जाणार आहे ना, गरज नसताना. हो, मग 40%च्या वेळेला फक्त नत्रच आहे. पहिलं 10% नत्र, पुन्हा 40% नत्रच आहे. 40% 10-40 हे नत्राची विभागणी आहे. पहिल्यांदा ज्यावेळी आपण 10% नत्र देतो ना, नुसतं युरियाच्या रूपात द्यायचं, पुन्हा 40% देतो त्यावेळेला नत्र आणि DAP ज्यावेळी हे करून द्यायचं, संयुक्त देऊ शकतो ना आपण. कसं काय? कारण तो प्रश्न विचारतोय तुम्हाला. कारण त्यामधला असणारा जो 46 हा घटक आणि इकडचा हा घटक, सुपर फॉस्फेटच्या ऐवजी आपण DAP मधला तो घटक वापरू शकतो आणि इकडे युरिया पण देऊ शकतो आणि युरियाची मात्रा कमी करू शकतो, युरियाची पोते वाचवू शकतो किंवा युरिया नाही दिलं चालवू शकतोय. मी तुम्हाला पहिलं जे वाक्य सांगितलं ना, पहिलं लेक्चर सुरू होताना की आपल्याकडे खताचा असंतुलित वापर होतो. 40-45 दिवसानंतर ऊसाला फुटवे फुटताना फक्त नत्राची गरज असते. त्यावेळेला फॉस्फरस द्यायचं काय कारण आहे? बरोबर आहे की मग त्यावेळेला फक्त युरिया दिला पाहिजे. आणि लागवडीला बेसल डोसला आपण NPK 50-50% सांगतो, त्यावेळेला तुम्ही DAP दिला तरी चालतो. होय. आणि हे सांगतो. आणि बांधताना तर सांगायचा उद्देश काय की तुम्हाला खताचा प्रकार कुठला आहे तो तुम्हाला देता आला पाहिजे. तर सेंद्रिय पदार्थांचा ज्यावेळेला आपण वापर करतो, सफिशियंट वापर करतो, त्यावेळेला तो रासायनिक खतांच्या मात्रेच्या व्यतिरिक्त मात्रा असते. ऊसासारखा डोस आपला घेतला 400, 170, 170, तर त्याच्याबरोबर एक तुम्हाला 20 ते 25 टन हेक्टरी शेणखत सांगितलेलं असतं. शेणखत प्लस हा डोस दिलेला असतो. तुम्हाला मग त्यासाठी तुम्हाला जर समजा शेणखत नाही तर तुम्हाला लोकांना पर्याय सांगता आला पाहिजे की सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तू हिरवळीचे खतं घेऊ शकतो. आता हिरवळीची खतं शेतकरी का घेत नाही की त्याला कॅश मध्ये काय मिळत नाही, त्याला वाटतं की ह्याच्यातनं काय कॅश मिळणार आहे. पण समजा दीड महिन्यामध्ये तुम्हाला जर 10 ते 12 टनापर्यंत तुम्हाला हिरवा पाला काढला जातो, तर तो सेंद्रिय पदार्थ तुम्हाला त्यात देता आला पाहिजे. आता
मला आणखीन तुम्हाला असं दुसरा असा एक प्रश्न विचारायचा आहे की ही अन्नद्रव्य तुम्ही आपण ज्या वेळेला वापरायची म्हणतो तर त्या पिकांच्या वाढीप्रमाणे वाढ म्हणजे ज्या स्टेजला पीक आहे तर त्या स्टेजला कोणत्या स्टेजला कुठलं अन्नद्रव्य लागतं याची माहिती तुमच्याकडे आहे का? समजा टोमॅटोचं पीक आहे, टोमॅटो फ्लावरिंगला आलेला आहे, त्यावेळेला कुठलं अन्नद्रव्य लागतं? आता 0,050 म्हणजे पोटॅशची गरज आहे त्यावेळेला शेवटी फ्लावरिंग मी विचारतोय. फ्लावरिंगला ना फुलं लागताना 0,52-34 कारण 0,52-34 द्यायचं आपण त्यावेळेला. कारण 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 फॉस्फरसची पण गरज आहे आणि पोटॅशची पण गरज आहे. आपण शास्त्रीय पद्धतीवर बोलतोय ना. होय. तर मला सांगायचं म्हणजे काय, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही आपले आता मी तुम्हाला सांगितलं की 17 अन्नद्रव्य पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्या 17 अन्नद्रव्यापैकी 14 अन्नद्रव्य आपण द्यायचा विचार करत असतो. तर त्या 14 अन्नद्रव्यांचं एकामेकाबरोबरचे संबंध चांगले आहेत का वाईट आहेत का ह्याचा विचार आपण केला पाहिजे का नाही? होय होय केला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये त्याला इंग्लिशमध्ये अँटॅगोनिझम आणि सिनर्जिझम असं म्हणतात. सिनर्जी इफेक्ट आणि अँटॅगोनिस्टिक इफेक्ट. तर कोणत्या दोन अन्नद्रव्यांचं एकामेकाबरोबर जमत नाही? कोणत्या अन्नद्रव्यांचं एकामेकाबरोबर जमत नाही किंवा कोणती खतं एकत्र देऊ नयेत? कविता माने येस सर. कोणती खत एकामेकाबरोबर देऊ नयेत? सर माहित नाही. आपली किती सर्व्हिस झाली? सर्व्हिस किती झाली? प्रश्नांचे उत्तर द्या ना. चुकू दे, काय असतं ते चुकू दे, पण ऍटलिस्ट कमीत कमी बोलायचं शिका. आणि मॅडम रसिका कामेरकर. रसिका कामेरकर. हा सर. कोणती खतं एकमेकाला बरोबर देऊ नयेत काय माहिती आहे का तुम्हाला? जैविक आणि रासायनिक खतं सर. कोणती? बरं, आता तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन प्रश्न विचारतो. सगळ्यांना आपला एक कॉमन प्रश्न, शेवटचा प्रश्न मी विचारतो की आपण आता कृषी दर्शिनीमध्ये, ॲग्रोवन मध्ये, शेतकरी मासिकामध्ये, म्हणजे आमच्या विद्यापीठाच्या लेखांमध्ये असं दिलेलं असतं की खतांची मात्रा, बरोबर, समजा 100-50, 25-50 0, 50-25-25 असं दिलेलं असतं ना खतांची मात्रा म्हणून. होय सर. तर हे बरोबर आहे का? हे शब्द असं देणं बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. कसं आहे की हरभरा पीक असेल त्याला नत्राची गरज कमी आहे, सोयाबीन असेल तर नत्राची गरज कमी आहे. माझा प्रश्न नीट समजून घ्या की असं दिलेलं असतं, समजा ऊस, आडसाली ऊस, खताची मात्रा 100, 170, आपल्या 400, 170, 170. तर हे बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. होय होय. कारण युरियाची ही गरज ऊसाला जास्त आहे, नत्राची गरज जास्त आहे, त्यामुळं त्याची मात्रा 400 किलो प्रति हेक्टरी आहे. आपण आता बोलतोय म्हणजे तुम्ही कृषी विद्यापीठ, कृषी खात्याचे सायंटिस्ट आणि मी विद्यापीठाचा सायंटिस्ट असं बोलतोय आपण शेतकऱ्यापुढे बोलत नाही. बरोबर आहे की. मग मी विचारलेल्या प्रश्नात काहीतरी मेक आहे ना? होय बरोबर आहे की.
काय प्रश्नात मेघ आहे? तृणधान्य वर्गीय पिकं आणि कडधान्य वर्गीय पिकं. अहो बाकीचं काय सांगू नका. मी साधा प्रश्न विचारलाय, त्यात लिहिलेलं असतं खतांची मात्रा 400, 170, 170. तर हे बरोबर आहे का? हे वर्डिंग बरोबर आहे का? नाही, 400, 170, 170 केजी NPK प्रति हेक्टर, केजी NPK प्रति हेक्टरी. त्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश. ह्याच्यानंतर पण आपण युरियाची मात्रा काढणार आहे. मी सांगतो ते ऐका आता. तर तो शब्द 1000% चुकीचा आहे. खतांची मात्रा नव्हे, ती अन्नद्रव्यांची मात्रा आहे. होय. NPK म्हणजे खत नाहीत. बरोबर आहे की. हा, मग त्यासाठी आपल्याला 400 गुणिले 2.17 करायला लागेल, त्यावेळी युरियाची मात्रा येणार, आपल्याला खताची मात्रा येणार. हा, म्हणजे तो शब्द जो आपण देत असतो तो चुकीचा आहे. विद्यापीठ देतात तो पण, कृषी खत देतात ते पण, कारण ती खताची मात्रा नाही, ती अन्नद्रव्यांची मात्रा आहे. आणि अन्नद्रव्य पुरवठा करणाऱ्या गोष्टीला खत म्हणलं जातं. लक्षात. म्हणून खत शेतकऱ्यांचा असा समज होतो की 400 किलो म्हणजे 400 किलो युरिया. तर त्यासाठी जर तुम्ही असं म्हणायला आपण शिकलो की अन्नद्रव्यांची मात्रा नत्र, स्फुरद, पालाश काय 100, 50, 50 काय 80, 40, 20 काय असेल ते, तो शब्द आपण बदलला पाहिजे. खताची मात्रा नाही. तर आपल्याला मुळात अन्नद्रव्य आणि खत ह्यातला फरक कळला पाहिजे. तर त्यासाठी अन्नद्रव्यामध्ये फॉस्फरस, जर समजा आपण एक स्फुरद जर अन्नद्रव्य घेतलं तर स्फुरदाचं कॅल्शियम बरोबर वाकडं आहे, स्फुरदाचं आयर्न बरोबर वाकडं आहे, स्फुरदाचं झिंक बरोबर वाकडं आहे, स्फुरदाचं मॅंगॅनीज बरोबर वाकडं आहे, पोटॅशियम, नायट्रोजन, तुमच्या पोटॅशियमचं मॅंगॅनीज बरोबर वाकडं आहे, मॅग्नेशियमचं कॅल्शियम बरोबर वाकडं आहे, कॅल्शियमचं आयर्न बरोबर वाकडं आहे, कॅल्शियमचं झिंक बरोबर वाकडं आहे. तर ही खतं असा एकत्र गोष्टी असणारी खतं एकत्र वापरली जाऊ नयेत. सूक्ष्म अन्नद्रव्य कधीही फॉस्फेट युक्त फर्टिलायझर बरोबर द्यायचे नसतात. तसंच कॅल्शियम युक्त फर्टिलायझर बरोबर सुद्धा द्यायचे नसतात. तर याचं काय की ते प्रेसिपिटेशन होतं किंवा साठा तयार होतो आणि ते उपलब्ध त्यांचं अन्नद्रव्य उपलब्धांचं प्रमाण कमी होतं. तर हे जर तुम्हाला त्याचं प्रमाण वाढवायचं असेल, एकत्र समजा चुकून गेलं तर त्यासाठी जमिनीमध्ये तुम्हाला सेंद्रिय पदार्थांचा भरपूर वापर करावा लागतो. कारण सेंद्रिय पदार्थामधून बाहेर जे पदार्थ पडतात, सेंद्रिय आम्ल, ह्युमिक ऍसिड ऐकले तुम्ही? होय होय होय. ह्युमिक ऍसिड मुळे काय होतं? ह्युमिक ऍसिड मुळे अनुपलब्ध होतात का नाही? ह्युमिक ऍसिडचा रोल काय करतं ह्युमिक ऍसिड? ह्युमिक ऍसिड काय करतं? पांढऱ्या मुळ्यांची वाढ. पांढऱ्या मुळांची वाढ करतं, बरोबर आहे. अन्नद्रव्यांच्या बाबतीत काय करतं? अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायला ह्युमिक ऍसिड चांगलं का फुलविक ऍसिड चांगलं? गणेश गायकवाड. गणेश गायकवाड. येस सर. अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायला ह्युमिक ऍसिड चांगलं का फुलविक ऍसिड चांगलं? का दोन्ही चांगली का दोन्ही उपयोगाचे नाहीत? ह्युमिक ऍसिड करत सर. मोठी वाढ चांगली. मी अन्नद्रव्यांचं विचारतोय. मी तुम्हाला कोल्हापूरचा रस्ता विचारला तर तुम्ही पंढरपूरला कसं जायचं ते सांगताय. मी तुम्हाला काय विचारलं? ह्युमिक ऍसिड चांगलं का फुलविक ऍसिड चांगलं फक्त अन्नद्रव्यांच्या बाबतीत? बरं, ओके, थँक्यू मित्रांनो. आपण परत संधी मिळाली तर भेटू आणि आपण चर्चा करू. तुम्हाला हे लेक्चर काय प्रोडक्टिव्ह वाटलं का? पण प्रोडक्टिव्ह वाटलं सर. या लेक्चर मध्ये अजूनही तुम्हाला खूप सांगण्यासारखं आहे. 1 to 1 रिएक्शन ह्याच्यामध्ये तुम्ही अजून 2 तास हल्ला सुद्धा नसता जागेवरून. परंतु काय हे ऑनलाईन मध्ये कितीतरी लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही.
तिथं होते नव्हते काही माहित नाही. प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला समजून सांगणं हा विषय होता. हा ऑर्गॅनिकवर आपण दिवसभर बोलू शकतो, पण वेळेचं बंधन आहे. तुम्हाला आता पुढचं लेक्चर असेल, मलाही पुढचं लेक्चर आहे, त्यामुळं आपल्याला इथं थांबावं लागणार आहे. कुणाला काही शंका असतील तर विचारू शकता. शंका कोणाला असतील तर विचारू शकता. परीड साहेब. हा सर, थँक्यू सर. तुमचा शेवटचा प्रश्न तेवढा लोकांना क्लिअर करा. परीड साहेब. हा सर, ह्युमिक ऍसिडचा आणि परीड साहेब. हॅलो सर. आपण हा बोला ना. विचारल्या प्रश्नापैकी शेवटचा प्रश्न तेवढा क्लिअर करा. फॉलिक ऍसिडचा आणि ह्याचा फॉलिक ऍसिड तो विषय ह्युमिक ऍसिड आणि रोल आणि एक लक्षात ठेवा, ह्युमिक ऍसिड हे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याला डायरेक्ट कुठेही मदत करत नाही. फुल्विक ऍसिड हे अन्नद्रव्य डायरेक्ट मिळवून देतं. ह्युमिक ऍसिडचं काम काय असतं की जमिनीमधल्या जीवाणूंना ते खाद्य म्हणून एक काम करतं आणि मुळाभोवती रायझोस्फिअर ज्याला एरिया म्हणतो तिथला तुम्हाला हवामान म्हणजे वातावरण हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं. पण फुल्विक ऍसिड डायरेक्ट तो अन्नद्रव्य घेऊन तो पिकांना मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतो. त्यामुळं अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी फुल्विक ऍसिडचा जास्त सहभाग आहे. ह्युमिक ऍसिडचा सहभाग फक्त वातावरण निर्मिती चांगली करण्यासाठी त्याचा फायदा होतो. कळालं? ओके, थँक्यू. हा सर, आता वेळ जर मिळाला तर बोलू यांच्याशी. ह्यांना इच्छा असेल तर आपण परत वेळ ऍडजस्ट करून चालते करू. चालेल. आधी त्यांच्या प्रतिक्रिया घ्या. त्यांना ऐकू वाटलं तर आपण परत भेटू, नाहीतर त्यांचं चालू द्या. कोणाला काही शंका आहेत का? सरांचं लेक्चर पुन्हा ठेवा, एवढी शंका पुन्हा आणखीन एकदा आहे. उद्या दुपारी आहे सरांचं लेक्चर. चालते. ओके सर, ठीक आहे सर. आपला वेळात वेळ काढून सविस्तर मार्गदर्शन केल्याबद्दल मनपूर्वक आभार सर्वांच्या वतीनं आणि राजमितीच्या वतीनं. उद्या परीड सरांच्या मुळे झाले. मी लेक्चर घेणार नव्हतो, तो पार्टिसिपंट साठी सांगतो. परीड सर माझ्या मागे हात धुवून लागल्यामुळे मलाही लेक्चर घ्यावं लागलं. मला म्हणजे त्यांनी मला 8-10 दिवस झालं माझा पिक्चर सोडला नाही. त्यामुळे मी त्यांना काल सुद्धा म्हणलं विक्रमादित्यने हट्ट सोडला नाही म्हणून हे लेक्चर झालं. मला खरोखर वेळ नव्हता, तरी सुद्धा आपण परत ऍडजस्ट करू. तुमच्या बरोबर बोलायला आवडेल. चालते. थँक्यू. थँक्यू सर, मनपूर्वक आभार. मित्र आपलं हॅलो, पुढचं लेक्चर 4 वाजता आहे. त्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा जॉईन होऊ 4 वाजता. थँक्यू.